बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ x इंटू साइन स्क्वेअर एक्स डी एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. आता यालाच मी आय ने डिनोट केलं. इंटिग्रेशन x इंटू साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. तर इंटिग्रेशन मध्ये चेन रूल नाही, इथं दोन डिफरंट फंक्शन आहेत, पण हे इझिली डिफरन्शिएबल इझिली इंटिग्रेबल आहे आणि हे डिफरन्शिएबल आहे नॉट इझिली इंटिग्रेबल. याला मी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतलं, ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन. साइन स्क्वेअर एक्सला 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. लक्षात ठेवा, यालाच काय केलं, 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 या फॉर्ममध्ये लिहिलं इंटू dx. मग हा 1/2 जो आहे तो साईडला घेतला आणि इंटिग्रेशनमध्ये x ने आत मल्टिप्लाय केलं, x मायनस x कॉस 2x आणि इंटिग्रेशन ऑफ dx. आता दोघांचे सेपरेट इंटिग्रेशन, तर 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ x cos 2x dx. मग हे u इंटू फिरून लिहितं इंटिग्रेशन बाय पार्ट्स, अरिथमेटिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याचे इंटिग्रेशन आपण डायरेक्ट घेऊ शकतो. 1/2 x चे इंटिग्रेशन काय, x²/2 मायनस या दोघांमध्ये प्रॉडक्ट रूल. तर काय होईल, फर्स्ट फंक्शन x ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx मायनस इंटिग्रेशन d/dx ऑफ x इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx, टोटल याचं इंटिग्रेशन dx. ओके, तर 1/2 टोटल याला मल्टिप्लाय आहे. 1/2 ने याला मल्टिप्लाय केला तर 1/4 x² मायनस इथं 1/2 आणि x cos 2x चे इंटिग्रेशन sin 2x अपॉन 2 मायनस x चा x च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1. ओके, आणि cos 2x चे इंटिग्रेशन काय, sin 2x अपॉन 2, टोटल याचे इंटिग्रेशन dx. 1/2 ने दोघांनाही मल्टिप्लाय आहे, x²/4 मायनस x अपॉन 4 sin 2x मायनस मायनस प्लस होईल. sin 2x चे इंटिग्रेशन परत येणार मायनस 1/4 मायनस cos 2x अपॉन 2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, इथं मायनस साइन होईल. मग प्रत्येकामध्ये 1/4 जर कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये x² मायनस x sin 2x मायनस 1/2 आणि cos 2x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर हे त्याचं फायनल आन्सर आहे. समजलं? बघा, साइन स्क्वेअर एक्सला काय केलं, 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला अप्लाय केला. तर डिवाइडचा 2 जो आहे तो 1/2 साईडला लिहिले, x ने आत मल्टिप्लाय केलं, x मायनस x cos 2x. दोन टर्मचं सबट्रॅक्शन, दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन. x चे इंटिग्रेशन x²/2 मायनस x इंटू cos 2x या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर फर्स्ट फंक्शन अरिथमेटिक फंक्शन, सेकंड फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx, टोटल याचे इंटिग्रेशन dx. मग हा x²/4 1/2 आत मल्टिप्लाय केले, मायनस 1/2 आणि cos 2x चे इंटिग्रेशन sin 2x अपॉन 2 x ॲज इट इज, मायनस x चा x च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 इंटू cos 2x चे इंटिग्रेशन sin 2x अपॉन 2 आणि dx. परत हे x अपॉन 4 इथं झाले sin 2x मायनस आणि मायनस ते प्लस होईल आणि sin 2x चं परत एकदा इंटिग्रेशन मायनस cos 2x अपॉन 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर सगळ्यांमध्ये 1/4 कॉमन घेतले, तर x² मायनस x sin 2x मायनस 1/2 cos 2x प्लस c. तर हे त्याचं फायनल आन्सर मिळालं. ओके, आता या 9 नंबरमध्ये बघा, इंटिग्रेशन ऑफ x³ इंटू लॉग x आणि dx. तर याचे इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे, x³ इंटू लॉग x dx. तर फर्स्ट फंक्शन लॉगॅरिथमिक फंक्शन आणि सेकंड x³ अरिथमेटिक फंक्शन, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय मिळायचं, लॉग x ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ x³ dx. ओके, मायनस इंटिग्रेशन d/dx ऑफ log x आणि इंटिग्रेशन ऑफ x³ dx, टोटल याचे इंटिग्रेशन dx. मग x³ चे इंटिग्रेशन x⁴/4 इंटू log x
मायनस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4 dx. मग हेच एक एक्स यातला कॅन्सल व्हायचं, एक्स रेज टू 4/4 लॉग एक्स मायनस 1/4 इंटिग्रेशन एक्स क्यूब dx. तर हेच एक्स रेज टू 4/4 लॉग एक्स मायनस 1/4 एक्स क्यूबचं इंटिग्रेशन होईल एक्स रेज टू 4 अपॉन 4 प्लस सी. म्हणजेच फायनल आन्सर एक्स रेज टू 4/4 कॉन्स्टंट ब्रॅकेटच्या बाहेर इन द ब्रॅकेट लॉग एक्स मायनस 1/4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, हे त्याचं फायनल आन्सर मिळालं. ओके, नाव नेक्स्ट बघ, लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू 2x इंटू cos 3x dx. याचे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याला मी i ने डिनोट केलं, e रेज टू 2x इंटू cos 3x dx. तर दोन वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स या एक्झाम्पल मध्ये पण अप्लाय करायला लागतो. LIATE ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन सेकंड फंक्शन. तर एक्सपोनेन्शियल फंक्शन लास्ट आहे, तर याला फी आणि याला आपण यू कन्सिडर केलं. ओके, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय होईल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केला, cos 3x as it is integration of e raised to 2x dx minus integration d by dx of cos 3x integration of e raised to 2x dx टोटल याचं इंटिग्रेशन dx. मग e raised to 2x इंटिग्रेशन येणार e raised to 2x x चा कोएफिशिएंट डिवाइडला इंटू cos 3x मायनस cos 3x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 3x इंटू x चा कोएफिशिएंट मल्टिप्लाय. डेरिव्हेटिव्ह मध्ये चेन रूल नुसार तर x चा कोएफिशिएंट मल्टिप्लाय करायचा. e रेज टू 2x इंटिग्रेशन e रेज टू 2x x चा कोएफिशिएंट डिवाइड आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. तर हे 3/2 साइडला घेतले आणि मायनस मायनस प्लस होईल. तर e रेज टू 2x अपॉन 2 cos 3x प्लस 3/2 आणि इंटिग्रेशन मध्ये sin 3x इंटू e रेज टू 2x dx. बघा, एकदा इंटिग्रेशन बाय पार्ट सुद्धा आपण अप्लाय केला, तर कॉसचं कन्वर्जन कशात झालंय, साइन ट्रिग्नोमेट्रिक टर्म मध्ये. परत इंटिग्रल आयतच फॉर्म मध्ये परत एकदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं, इझिली डिफरन्शिएबल आणि इझिली इंटिग्रेबल. फर्स्ट फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक, सेकंड फंक्शन एक्सपोनेन्शियल बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, काय होईल मग बघा आता, e रेज टू 2x अपॉन 2 cos 3x ॲज इट इज प्लस 3/2 आणि आतमध्ये sin 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू 2x dx मायनस d by dx ऑफ sin 3x इंटिग्रेशन ऑफ e रेज टू 2x dx आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. ओके, e रेज टू 2x अपॉन 2 cos 3x प्लस 3/2 e रेज टू 2x इंटिग्रेशन e रेज टू 2x अपॉन 2 sin 3x मायनस e रेज टू 2x इंटिग्रेशन sin 3x चा डेरिव्हेटिव्ह काय cos 3x इंटू 3 इंटू e रेज टू 2x चा इंटिग्रेशन e रेज टू 2x अपॉन 2 आणि इंटिग्रेशन ऑफ dx. म्हणजेच e रेज टू 2x अपॉन 2 cos 3x प्लस 3/4 e रेज टू 2x sin 3x मायनस याने 3/2 ने मल्टिप्लाय केलं आणि परत 3/2 म्हणजेच 9/4 आणि इंटिग्रेशन मध्ये e रेज टू 2x इंटू cos 3x dx. तर हा जो इंटिग्रल आहे तो काय i, ओरिजिनल इंटिग्रल i e रेज टू 2x इंटू cos 3x dx. ओके, मायनस 9/4 i इकडे आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच i प्लस 9/4 टाइम्स i इज इक्वल टू दोघांमध्ये e रेज टू 2x कॉमन घेतले अपॉन 2 आतमध्ये cos 3x प्लस 3/2 sin 3x या टर्म राहिल्या. ओके, नंतर 1 प्लस 9/4 13/4
तर हेच काय होईल मग 13/4 I इज इक्वल टू e रेज टू 2x अपॉन 2 इंटू साइन cos 3x प्लस 3/2 साइन 3x. ओके, मग I इज इक्वल टू 4 मल्टीप्लाय 2 मल्टीप्लाय 13 डिवाइड, तर 2/13 e raised to 2x in the bracket cos 3x plus 3/2 sin 3x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर हे त्याचं फायनल आन्सर. तर टेक्स्ट बुकमध्ये मागे जे दिलेलं आन्सर आहे बघा, e raised to 2x 2 आतमध्ये लिहिलेला आहे अपॉन 13 आणि 2 cos 3x प्लस 3 sin 3x या फॉर्ममध्ये ते आन्सर ठेवलेले आहे. ओके, समजले. तर 2 वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. एकदा बाय पार्ट्स अप्लाय केला, साइन या ट्रिग्नोमेट्रिक टर्म मध्ये कन्वर्जन होतं. परत दुसऱ्यांदा बाय पार्ट्स अप्लाय केला, परत त्या साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये झालं आणि ओरिजिनल इंटिग्रल काय मिळाला, तो मायनस हा इकडे आला प्लस होईल. सिम्प्लिफाय करायचं आणि फायनल व्हॅल्यू द्या इंटिग्रलची. आता बघा पुढचे दोन्हीही एक्झाम्पल सेम आहेत, सिमिलर आहेत. यातलं एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो, सेकंड तुम्ही सॉल्व्ह करायचं. यातलं 12 नंबर एक्झाम्पल मी सोडवतो. 12 नंबरचं सोल्युशन काय बघा. आता आय इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस इनवर्स एक्स डी एक्स. इनवर्स फंक्शन फर्स्ट फंक्शन, अरिथमेटिक फंक्शन सेकंड फंक्शन. कॉस इनवर्स एक्स हे फर्स्ट फंक्शन आहे. मग बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय होईल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स नुसार कॉस इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज इंटू एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल एक्स क्यूब बाय 3 इंटू कॉस इनवर्स एक्स मायनस कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 डी एक्स. मग यालाच आता काय होईल, एक्स क्यूब अपॉन 3 कॉस इनवर्स एक्स मायनस आणि -3 प्लस होईल 1/3 इंटिग्रेशन मध्ये एक्स क्यूब आणि डिवाइडला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता यालाच पुढं काय करायचं, इनवर्स फंक्शन जर आपण इथं सबस्टिट्यूशन केलं, बघा हा जो इंटिग्रल आहे याला काय करायचं आता, तर पुट 1 मायनस एक्स स्क्वेअरला मी ठेवला. ओके, वरती जो एक्स क्यूब आहे त्याला मी असं लिहितो एक्स स्क्वेअर इंटू एक्स डी एक्स. एक्स त्यातून सेपरेट केला. 1 मायनस एक्स स्क्वेअरला आपण जर टी ठेवला आणि डिफरन्शिएट केला, आता सबस्टिट्यूशन केलं त्याला डिफरन्शिएट करून डी एक्सची व्हॅल्यू मिळवली पाहिजे. काय येईल, 1चा 0 मायनस एक्स स्क्वेअरचा -2x डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजेच एक्स डी एक्सची व्हॅल्यू -1/2 डी टी. ओके, आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस टी. तर ही टर्म टाकायची, म्हणजेच ओरिजिनल इंटिग्रल एक्स स्क्वेअर बाय एक्स क्यूब अपॉन 3 कॉस इनवर्स एक्स प्लस 1/3. ओके, तर एक्स स्क्वेअरच्या जागी व्हॅल्यू 1 मायनस टी इंटू एक्स डी एक्सची व्हॅल्यू -1/2 डी टी आणि डिवाइडला √t. 1 मायनस एक्स स्क्वेअर टर्मसाठी टी ठेवलाय, -1/2 बाहेर मायनस साइन होईल. आय इज इक्वल टू एक्स क्यूब बाय 3 कॉस इनवर्स एक्स -1/6 आणि इंटिग्रेशन मध्ये √t ने 1 ला डिवाइड केला आणि t ला सुद्धा. तर दोघांचे सेपरेट इंटिग्रेशन 1 अपॉन √t dt मायनस t अपॉन √t. म्हणजेच काय, एक √t कॅन्सल होईल, t ला लिहिलं √t इंटू √t, एक √t कॅन्सल होईल, √t dt. ओके, आता या दोघांचेही सेपरेट इंटिग्रेशन. फायनल आन्सर येतं आय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस इनवर्स एक्स -1/6. तर 1 अपॉन √tचे इंटिग्रेशन 2√t मायनस √tचे इंटिग्रेशन t रेज टू 3/2 अपॉन
3/2 आणि प्लस सी म्हणजेच I इज इक्वल टू x³ 3 cos इनवर्स x मायनस 1/3 ची ची व्हॅल्यू टाकली रूट 1 मायनस x² आणि मायनस मायनस प्लस होईल प्लस 2 वरती जाईल 1/9 टी म्हणजेच काय 1 मायनस x² रेज टू 3/2 प्लस सी. तर हे त्याचं फायनल आन्सर. ओके नाउ बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल log x अपॉन x. तर हे सबस्टिट्यूशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. log x अपॉन x dx यालाच मी सबस्टिट्यूशन करतो. पुट log x इज इक्वल टू टी ठेवला. log x टर्मला जर टी ठेवला डिफरन्शिएट करायला लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x dx इज इक्वल टू dt. 1 अपॉन x dx च्या जागी dt व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. काय होईल इंटिग्रल log x च्या जागी t आणि 1 अपॉन x dx ला dt. log t dt याला आपण 1 into log t असं लिहू शकतो dt. मग हे लॉगॅरिथमिक फंक्शन फर्स्ट फंक्शन आणि 1 अरिथमेटिक फंक्शन सेकंड फंक्शन. मग बाय पार्ट्स अप्लाय करायचं बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके तर काय होईल मग log t as it is integration of 1 dt minus d by dt of log t integration of 1 dt आणि टोटल याचे इंटिग्रेशन dt. म्हणजेच dt चे इंटिग्रेशन येणार t log t minus log t चा डेरिव्हेटिव्ह 1 upon t आणि dt चे इंटिग्रेशन t टोटल याचे इंटिग्रेशन dt. dt कॅन्सल होईल तर t log t मायनस इंटिग्रेशन ऑफ dt. dt चे इंटिग्रेशन येणार t. तर t इंटू log t मायनस याचे इंटिग्रेशन t आलं कॉमन घेतलाय -1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. फायनल व्हॅल्यू I इज इक्वल टू t कॉन्स्टंट ठेवलेला आपण log x. t च्या जागी व्हॅल्यू टाकली log x इंटू log ऑफ log x -1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके नेक्स्ट 40 नंबर क्वेश्चन मध्ये बघा I दिलाय t इंटू साइन इनवर्स t अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर dt. तर यालाही मी थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलं t इंटू साइन इनवर्स t एकत्र लिहिले आणि 1 अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर dt. सबस्टिट्यूशन केलं मी पुट साइन इनवर्स t इज इक्वल टू समजा थीटा फाय एक्स कोणतेही तुम्ही सबस्टिट्यूशन करू शकता. साइन इनवर्स t इज इक्वल टू थीटा. आता जर सबस्टिट्यूशन केलं डिफरन्शिएट करून dt ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा विथ रिस्पेक्ट टू t. विथ रिस्पेक्ट टू t त्या पद्धतीने थीटाच्या रिस्पेक्ट आपण इथं डिफरन्शिएट करतो. साइन इनवर्स t चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर dt आणि थीटाचा डेरिव्हेटिव्ह d थीटा. 1 अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर dt जागी d थीटा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तर I t इज इक्वल टू साइन थीटा इंटू साइन इनवर्स t थीटा इंटू d थीटा. मग यामध्ये अरिथमेटिक फंक्शन आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं या दोघांमध्ये. काय होईल मग फर्स्ट फंक्शन थीटा ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा डी थीटा मायनस डी बाय डी थीटा ऑफ थीटा इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा डी थीटा टोटल याचं इंटिग्रेशन डी थीटा. ओके मग I इज इक्वल टू थीटा साइनचे इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा मायनस थीटाच्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइनचे इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा आणि डी थीटा. मग हेच मायनस थीटा कॉस थीटा आणि मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा डी थीटा. मग कॉसचं इंटिग्रेशन काय होईल कॉसचं इंटिग्रेशन साइन थीटा म्हणजेच साइन थीटा मायनस थीटा कॉस थीटा प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. थीटाला आता
टी मध्ये रिप्लेस करायचं म्हणजेच काय आय इज इक्वल टू साइन थिटा. जर टी इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे साइन थिटा, तर साइन थिटाची जागी मी इथं व्हॅल्यू टाकली टी मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स टी इंटू कॉस थिटा. जर टी ची व्हॅल्यू साइन थिटा आहे तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच रूट 1 मायनस टी स्क्वेअर साइन इनवर्स टी इंटू साइन इनवर्स टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, तर इथं मायनस आणि मायनस ते प्लस झाले, तर मायनस थिटा कॉस थिटा ओके, तर हेच त्याचं फायनल आन्सर आहे.